चला तर मी तुम्हाला सांगते की कारल्याची रेसिपी. आता कारल्यामध्ये रेसिपीसारखं काही नसते, पण कारलं कडू न होणं हेही तेवढंच महत्त्वाचं असते. तर मग ना ही रेसिपी माझ्या मम्मीची आहे बरं का. कारल्यात कापून घेतला आणि त्यामध्ये मीठ टाकलं आणि छान मीठ टाकून कुचकरून घेतलं. मम्मी असंच कारलं बनवते नेहमी. नंतर मग म्हटलं काहीतरी दुसरी पण भाजी लागेल, कारण ते एकदम घट्ट भाजी खात नाही, थोडं तरी काही पातळ. मग बटाटा आणि वांग्याची भाजी बनवली. नंतर नाही का इथे कारलं मी लाईट आल्याच्या नंतर परत धुवायला घेतलं आणि ते 4 ते 5 वेळा धुवावं लागतं आणि छान पिळून मग त्याचं पाणी घेऊन पूर्ण मीठ काढून घ्यायचं. मग काय कढई ठेवली, तेल घातलं आणि लसूण जिऱ्याची पेस्ट घातली आणि मग हळद आणि मिरची पावडर फक्त एवढंच घालायचं आणि कारलं छान परतून घ्यायचं. आता परतत राहायचं थोडं आणि कमी गॅसवरती कारलं ठेवून द्यायचं. त्याच्यानंतर तीही भाजी बघत होती की त्या भाजी शिजली का नाही म्हणून, आणि छान दोन्ही भाज्या 2 गॅसवर चालूच होत्या, कारण की पटापट स्वयंपाक आवरायचा असतो आपल्याला. तेवढं पटकन होईल तेवढं पटकन बरंच. उलट मुलं खेळतात तोपर्यंत स्वयंपाक व्हायला पाहिजे. आणि नंतर ना कारल्यामध्ये शेंगदाण्याचं कूट भाजून शेंगदाण्याचं कूट बनवलेलं होतं, तेच घालायचं कारल्यामध्ये आणि छान मिक्स करून घ्यायचं. आता आहे ना याच्यामध्ये मी पाणी वापरलेलं नाही आणि मीठही वापरलेलं नाही, कारण की मीठ वापरलं ना तर भाजी खारट होऊ शकते, कारण की आपण पहिले धुताना पण मीठ वापरलेलं आहे. त्यामुळं मीठ काही घालायचं नाही आणि जसं आहे तसं पाणी वगैरे बी नाही घालायचं आणि याला सारखं परतत राहायचं बरं का. थोडा वेळ झाकण ठेवायचं, परत परतायचं, नाहीतर शेंगदाण्यामुळं खाली करपू शकतं पटकनच. आणि तीही भाजी माझी छान शिजली होती. तेच बघितलं छान झाली का नाही ते. आणि इकडे कारलंही छान झालं होतं. मग हाताने मी कुचकरून बघितलं तर छान तुटत होतं आणि क्रिस्पी झालं होतं. मग मी गॅस बंद केला आणि इथे कारल्याची भाजी रेडी. कशी वाटली तुम्हाला ही कारल्याची रेसिपी नक्की सांगा बरं का. आणि कारलं वाटणारच नाही की हे कारलं आहे म्हणून, कारण ते अजिबातच कडू होत नाही आणि एकदम न कारलं खाणारा माणूसही कारलं खाऊ शकेल. चला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. बाय बाय.